अरे वा. डायरेक्ट आला तुम्ही. हो, जेवढ्या वेळ राहता येईल तेवढ्या वेळ मी वर्गात राहतो दिलीपजी. म्हणजे बँकेत असताना सुद्धा बँक उघडायचं काम माझ्याकडे आहे. म्हणजे किल्ली माझ्याकडे ठेवायची, आपण येऊन आधी उघडायचं, जाताना सगळं बंद करून जायचं. हम्म. ती म्हणजे तुमची ती ती सवय कायम ठेवली तुम्ही. वयाची प्रथा चालूच आहे अजून ती. आज दोन्ही पी म्हणजे आहेत बरं का वर्गामध्ये. पी आहेत हा, आणि बसत पण आहेत. छान छान. एक जण कोणी आलं बरोबर. हो ना. अ, दिलीपजी, मी मध्यंतरी एक विचारलं होतं की आपल्या वर्गामध्ये आपण सरांनी कुठल्या कुठल्या पाठांचं घेतलं आणि कुठलं हो, घेतलं नाही याची एक सूची आहे का आपल्याकडे? सापडलं नाही मला. आपण कोणते त्यांनी वाटतं 2 का 3च वर्ग घेतले आपल्या सुरुवातीला. तर आपणच कंटिन्यू केलं सुरुवातीला. पण तरी म्हणजे रामाच. हा. हा, म्हणजे आपण जर का भाग 6-7 मध्ये सहा सरांनी काय मध्ये काय 2 पाठ घेतलं? घेतले म्हणतो, 7 मध्ये काही नाही घेतलं बहुतेक. एखाद दुसरं अच्छा, असं हा, बरं, अच्छा, म्हणजे एखाद दुसरंच असेल. बहुतेक एखादाच आहे कुठलं तरी. 7व्या मध्ये नाही घेतलं. आपण आपण रेकॉर्डिंग आणि ऐकूनच जास्त केलंय. हा हा. हो. म्हणजे हे आणि ती आपण देखील गेल्या वर्षीची, म्हणजे उषाताई हो, महाजनांच्या मागची. बॅचची. हो हा, बरोबर. एकलव्यासारखं केला. गुरुची प्रतिमा समोर ठेवून शिकला होता. करू का शेअर? तुझ्या तयार हो, आहे. सुजाताई आलेत. सुजाताई आलेत. ओके. आपण हे काल कुठपर्यंत? व्यतीत आणि संपवलं होतं का हे? व्यतीत आणि नाही, सप्ताह व्यतीत आणि दिनानी हे झालं होतं ना? हे घेऊ नाही परत नाही, काय? हा इथपासून घ्या. घ्या परत. हा, इथून घेऊ. हा. व्यतीत आणि सप्ताह दिनानी शनिवासरः समायातः सर्वे छात्राः स्वस्वनिबन्धान् अध्यापकस्य पुरस्तात् उपस्थापयामासु यामासुः परीक्षितानि एक एक च घ्या. तानि उत्तरपुस्तिकानि परीक्षकौ यथासमयम्. प्रसादजी, तुम्हाला याचं आहे या धड्याचं बॅकग्राऊंड आहे का? काहीतरी दोघांबद्दल काहीतरी आहे, हा, नाही, एवढं कसं मला आहे, माहिती एक आहे. वर्ग असतो. त्या वर्गामध्ये मुलं असतात. त्यातला एक हरी नावाचा मुलगा हुशार असतो तो, आणि रमेश नावाचा मुलगा असतो तो जळ कुकडा असतो. बरं. त्याला हरी आवडत नसतो, आणि दुसरा एक असा मध्यम असतो. आणि सगळे मित्र असतात तसे. आणि एक दिवशी शिक्षक डिक्लेअर करतात की आता एक निबंध स्पर्धा घ्यायची, प्रत्येकाने आपापले लेख लिहून तयार ठेवा शनिवारपर्यंत. आणि मग ते शुक्रवारी हा मुलगा काय करतो, रमेश, की त्या हरीच्या घरी जातो, त्याची स्तुती करतो की बाबा रे, तू खूप हुशार आहेस वर्गामध्ये, आणि तू खूप चांगलं लिहितो, तुझं खूप नाव आहे. मला तेवढं काही जमत नाही, तू मला तुझी वही दे, आणि माझ्यात मी लिहिलं हे त्यात काय काय चुका सांग, त्या दुरुस्त कर, आणि मला तुझी वही दे. ती वही घेऊन तो घाईघाईने घरी येतो. त्याच्या वहीमध्ये तो काय करतो की हलक्या हाताने काही चुका करून ठेवतो. काहीतरी हम्म. विसर्ग काढून टाकतो, काहीतरी असं अनुस्वार काढून टाकतो, काही शब्द धचा माप असं रस्त्याने करून ठेवतो. आणि मग ते हरीचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, पण शब्दरचना नसते, म्हणून त्याला काही मिळत नाही. आणि ह्या रमेशला पहिलं बक्षीस मिळतं. हम्म. इथपर्यंत आम्ही आता आलो होतो. हा. आलं आता लक्षात. हे आणि धड्याच्या पाठाच्या नावाचा अर्थ सांगा. हा, पाठाचं नाव काय आहे ते तर विसरलो मी. अपकारेपी साधुता. हा, अपकारेपी साधुता. नाही, प्रसादजीना, म्हणजे प्रसादजीना अपकार करणाऱ्यावर सुद्धा सज्जनता, असा त्याचा अर्थ आहे. हम्म. हम्म. म्हणजे एखादा माणूस आपल्याशी वाईट वागला तरी सुद्धा सज्जन लोक त्याच्याशी चांगलंच वागतात, ते आता असा. गीताच्या हा वर्गामध्ये जे हा, बोलत होते तेच. गीतेमध्ये चाललं होतं.
हा त्याच्यावरच हा धडा म्हणजे हा त्याच्यावर एक हा एक गोष्ट ही हा आता हा काय करतो मुलगा बघूया पुढे. हा हा आलं आलं म्हणजे हा व्यतीत मी आणि पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात आली. बॅकग्राऊंड हा हा बॅकग्राऊंड लक्षात. व्यतीत म्हणजे संपले, व्यतीत व्यतीत आणि झाले. हम्म, वी, हम्म, अति आणि ई हे गेले असे. सप्ताह गेला. व्यतीतानी हम्म. सप्ताह दिनानी. सप्ताह म्हणजे 7 दिवस गेले. षष्टी तृतीया आठवडा हा आठवडा गेला. शनिवासरः समायतः. हम्म. समायातः म्हणजे आला. सम आ आणि या. याच्यामध्ये हा हे जे आता ते वाक्य होतं ना, व्यतीतानी हा सप्ताह दिनानी, त्याच्यामध्ये क्रियापद काय आलं? व्यतीतानी. पण व्यतीतानी हे धातू साधित आहे हे लक्षात धातू येत आहे. साधित आहे आणि त्याचं ते सप्ताहाचं ते हे पण आहे, बर विशेषण पण बर येते. हा हा ठीक आहे. म्हणजे व्यतीतानी सप्ताह दिनानी अनेक वचन आहे, हा त्यामुळे हा हे पण होईल. हा आणि धातू साधित म्हणून आणि प्रथमामध्येच आहे. हम्म, व्यतीत व्हायची क्रिया सप्ताह बहुवचन दिनानी केली आहे, त्यामुळे ते हम्म, करताय. हम्म. बहुवचनी बहुवचन आहे. करताय. बहुवचन. ठीक आहे, ओके, आलं लक्षात. ओके. धातू हा साधित आहे म्हणल्यावर भूतकाळवाचक आहे ते. येस. आणि शनिवासरः समायातः. सम आया रापणे तर प्रत्यय हम्म, हम्म, समायात आलेला आणि शनिवार आला. हम्म. सर्वे छात्र शनिवारी द्यायचे होते ना निबंध. निबंध लिहून द्यायचे होते. सर्वे शनिवारची छात्र वेळ दिली होती ना त्यांनी. हा. हम्म. स्वस्व सर्वे निबंधान हा स्वस्व अध्यापकस्य समायात पुरस्तात्. समायाचा अर्थ उजाडला असं असतं का? समायात ना. शनिवार उजाडला. हा उजाडला. येस. दसरा उजाडला हा होता की नाही आपल्या कथानी. आपण आपल्या मराठीत आपण म्हणतो ना, आता शनिवार उजाडला, हा हा आज हा व्यायाम करायचा हो दिवस उजाडला हो असं. हो. हा हा. दसरा बर उजाडला, मोरूचा बाप मोरूला म्हणाला, तसं ते हा शनिवार बरोबर. उजाडला. मोरूचा ते बाप व्याकरणच मोरूला होतं म्हणाला. ना ते. हा हा. शनिवासर समायातः सर्वे हम्म, छात्राः स्वस्व निबंधान अध्यापकस्य हम्म, पुरस्तात् उपस्थापयामासुः. आता हे हम्म. परोक्ष भूत उपस्थापयामासुः जे आहे ना मासू ते बहुवचन येते परोक्ष याच्यामध्ये. भूतकाळाचा हा बहुवचन. परोक्ष भूतकाळ. हम्म, उपस्था नीच प्रत्यय आणि लिट लकार. हम्म, लिट लकार म्हणजे हम्म, हम्म. त्याला काय म्हणतात ते, मास आता मॅडम मास म्हणतात. हा मास हा. सादर केले, हम्म. उपस्थापन केले. सगळ्यांनी म्हणून बहुवचन. हे बाकीच्यांना उपस्थापयामासुः या क्रियापदाबद्दल काही माहिती हवी आहे का? अजून कोण कोण आहेत आता? सुजया ताई आहेत नाही, आणि काल प्रणाली आपण ताई. बोललो ना लीट. हा नाही, काल लीट आपण लकार बोललो. आहे. काल हा ताईंनी पाठवलंय बघा ते. येस येस. कळलं. हम्म. लीट लकार. हा येस. नीच आणि लीट लकार. ओके. परीक्षिता लीट आणि लीट म्हणजे परोक्ष भूतकाळ आहे ना. परोक्ष भूतकाळ. हम्म. हा. हा पूर्ण लेसन परोक्ष भूतकाळाचाच आहे हो जास्त. हो, खूप उदाहरण आहे परोक्ष भूतकाळ. येस. हो. आणि परीक्षिता. आपल्याला जे जसे संशय येत आहेत ना, तेच संशय मागच्या पण बॅचला तसेच होते. आपण अडखळतोय तसेच ते अडखळत होते. बघितलं नाही आज आज तर. आज आज मी काढलं बरचसं, पण मला कळलं नाही कसं ते. खूप त्यामध्ये हे आहे. हा. हम्म. प्रत्यय पण खूप आहेत आणि कुठे काय प्रत्यय लावायचे याच्यामध्ये बराच गोंधळ होतो. आता ते आपल्याला जे काही शब्द आहेत पूर्ण पाठांमध्ये परोक्ष भूतकाळाचे, ते सगळे बाजूला काढतो उद्या आणि मग त्याचं कसं विश्लेषण हम्म. होतं पाहू आपण काय. म्हणजे प्रत्येक हम्म. शब्द कसा बनला, त्याचं उपसर्ग आणि हम्म. त्याचं प्रत्यय काय काय लागला. कारण काही काही ठिकाणी त्याने द्विरुक्ती घेतलेली आहे, काही ठिकाणी द्विरुक्ती हो, आहे, काही ठिकाणी हो. उपसर्ग जास्त वेगळे आहेत. जास्त ह्याला आहे. हा. हो, जास्त ह्याला तर ते द्विरुक्तीच आहे त्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळे नियम आहेत. तर ते सगळं हम्म. नियमांचं एक ग्रुपीकरण करता द्विरुक्ती येते म्हणजे का? काय? हा. द्विरुक्ती म्हणजे दोनदा दोनदा घेतलं म्हणजे डबल दोनदा ददाती. दोनदा. ददाती आहे की नाही, द हो आणि दा, दोनदा द आलं. ते द्वि म्हणजे दोन, हो. रुक्ती म्हणजे रिपीट होणे. ते असं जेव्हा होतं ते द्विरुक्ती. काही शब्दांमध्ये तसं आहे की ते कोणत्या नियमामध्ये केव्हा होतं हे बघू बा उद्या, 1-2 दिवसात करू आपण त्याला. हे आपलं हा धडा संपला आणि अजून एक धडा आहे, तो झाला की रामाचा. आपण मग त्या व्याकरणाकडे जाऊ, 7व्या पाठात. व्याकरणाकडे जाऊ. हा. 8व्या पुस्तकात सुद्धा बरेच पाठ आहेत आणि व्याकरण सुद्धा भरपूर आहे. हो
खूप आहे, खूप आहे. तर पुढच्या महिन्यापर्यंत आपण होपफुली जून जुलै पर्यंत संपवावं सगळं. दा धातू जो आहे तो सगळा दा चालू मी झाला का? दा वच चालतो ना. हा द द क्लास हे चालू कव्हर झाला? झालं. हा हो हो चालू झाला. हा बघ. अरे अच्छा. या जास्त झाले काही का नाही, पुढे? फार काही झालं नाही. ये ये पुढे. ये फार काही हा, झालं नाही. आता नाही नाही झाले. काही नाही, सुरुवात करतोय आम्ही आताशी. हा अच्छा ओके ओके हा. थँक्यू. हो ना, पण काल म्हणजे झालं असेल त्या हे असं. त्या म्हणजे तो जो धातू आहे दा त्याला मागे द लागलेला आहे. हम्म. पण इतर धातूंना पण मग दच लागतो का नाही द सगळीकडे असं नाही, असं? मग काही ठिकाणी स आहे, त्या शब्दाप्रमाणे आहेत. आता कोणते कोणते शब्द तसे आहेत हे काढतो बाजूला मी ते. हो उद्या बर सगळे बर शब्द काढतो मी, जेवढे होईल तेवढे, काही परवा काढतो. कारण ते अच्छा प्रत्येक अच्छा. प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही शब्द आहेतच. म्हणजे हा जो काळ आहे परोक्ष भूतकाळ, या प्रत्येक लकारामध्ये आहेच आहे. आणि प्रत्येक त्याला काय म्हणतात ते, 10 ते काय त्यामध्ये पण आहे. मला गण वाटतं गण कुठे गण हा गणामध्ये प्रत्येक गण प्रत्येक लकारामध्ये ते आहेत. मग त्याला वेगळं काढून हे असं का शब्द झाला याचं असं विश्लेषण करून बघू काय काय होतं ते. बर बर आलं मग आलं बघू लक्षात. आणखी एक आता आपल्याला जेवढे येत आहेत ना, जेवढे धड्यात आलेत ना समजा जर धातू, झाला ना हे काही, तेवढ्याचा जरी घेतला हा तरी नाही ठीक आहे. याच्यातला गमतीशीर भाग म्हणजे हे 10 गण आणि 10 हे जर एकत्र करून मला काही नवीन काढता आलं तर आपण पीएचडी करता एक प्रबंध देऊन टाकू. लिहा 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 लिहा. मग तुमचा पीएचडी प्रबंधचे गाईड काय पाणीनी स्वतःच का? प्रसाद प्रसाद पाणीनी. अरे बापरे, मग म्हणजे तुम्ही नक्की नापास होणार. आहे तुला टेक्स्ट धरलेले आहे. परीक्षितानि चार च आणि पाच तानि दोन आहेत. उत्तर पुस्तकानि परीक्षकौ यथा समयम्. तानि उत्तर पुस्तकानि जे मेन उत्तर पुस्तकानि झालं हे. उत्तर पुस्तकामध्ये आपलं काल एक वाक्य चालू होतं ना, हा हे आपण व्यतीतानि काल सुरू केलं सप्ताहानी. होतं आणि मग ते वेळ संपली आपली. हा तेच तेच येस. तर उत्तर पुस्तकांचं झालं बहुवचन, उत्तर पुस्तकानि ती उत्तर पुस्तके म्हणून ताणी उत्तर पुस्तकानि. आणि मग परीक्षितानि, परीक्षितानि काय झालं हे, परीक्षा कोण? इक्ष, परी आणि इक्ष होतं दर्शन. इक्ष म्हणजे बघणे, सगळीकडून बघणे म्हणजे तपासणे. परीक्षित नपुसक लिंगी तपासलेली परीक्षितानि. ते धातू साधितच आहे की. धातू साधित तपासलेली ती उत्तर पुस्तके परीक्षकौ यथा समयम. यथा समय योग्य वेळेला. त्या पुस्तकात हे परीक्षा दोन कोण असं आहे. हा पुस्तकात काहीतरी वेगळं छापलंय. तुमचा आवाज खूप खोल येतोय. त्या उशाण्यासारखा आवाज म्हणतायत येतोय. पुस्तकात छापलंय असं म्हणतायत. परीक्षा कोण असं लिहिलंय, कऊ नाही लिहिलं. खरं काय आहे? परीक्षा कोण आहे का? एक मिनिट बघूया. एक मिनिट हो. बघूया. माझ्या पाण्यात परीक्षा चुकलं कोण असेल. नाही, बाकीच्यांना काय म्हणणं आहे? नाही पाण्यात बघते चुकलं बघते. असेल. माझ्या इथे पण परीक्षा कोणच आहे. हो का? परीक्षितानि च तानि उत्तर पुस्तकानि परीक्षा कोण यथा समयम असं आहे. हा परीक्षा कोण आहे? हा मग ते चुकलं आहे ते. ओके. काय पाहिजे मग? नाही ते बदलावं लागेल ना मग ते. नाही, कोणाचं चुकलंय? तर पुस्तक बरोबर असेल ना पल्लवी पुस्तक ताई? बरोबर आहे. हा. हो. मला पण पुस्तकातलं बरोबर परीक्षकेन, वाटतं. परीक्षे कोण आहे का परीक्षकेन आहे ते. कोण आहे कोण? परीक्षा कोण? शब्द बरोबर नाही वाटत ना पण. काहीतरी गडबड आहे हा तुमचं. तेच. परीक्षितांनी असं का? पुस्तक गडबड आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे ना हे, हा शब्द योग्य नाही. म्हणजे परीक्षकांनी असं म्हणायचं त्याला, म्हणजे परीक्षकांनी तेच म्हणलं हा असं असं म्हणायचं असेल त्याला. का? तर ते परीक्षकेन होईल का? म्हणजे परीक्षकेन व्हायला पाहिजे ना परीक्षक ते. हा पुल्लिंगी परीक्षकेन म्हणजे आकार आणतात. परीक्षकाने. मग ती द्वितीय विभक्ती झाली ना. तृतीया होईल तेव्हा. द्वितीय. हा परीक्षकाने यथा समय म्हणजे हा वेळेवरती. तृतीया सला ते हा. सलानात बरोबर. हा त्या उत्तर पुस्तिका तपासलेल्या दिल्या. परीक्षा कोण? हा तृतीय. हा द्वितीय. मग इथे हे
मला तर यथासमय म्हणजे असं म्हटलंय. ते यथासमय कोण म्हणजे नसून ते वेळेवरती. केनच पाहिजे. परीक्षकेन. हा, हा. परीक्षकेन म्हणजे योग्य वाटतं ते. हो, परीक्षकेनच पाहिजे. हम्म. धातू साधितही आहे आणि बरोबर सगळं होतंय. कर्ता तृतीयेत. परीक्षितानि च तानि उत्तर पुस्तकानि परीक्षपूर्ण यथासमये. परीक्षकेन पाहिजे ते. ते टायपो परीक्षकेन. असेल कदाचित हो ना. भारतीय हा, विद्याभवनचा. नाही हा, नाही काहीतरी आपण बघूया, कारण कदाचित परीक्षा कोण सुद्धा होऊ शकते ना. आणि परीक्षकोण केन कसं असतं? आपण म्हणतो परीक्षकोण शब्द नाही पण ना असं काही. परीक्षकेन कसं आहे ते योग्य वाटतं. परीक्षकाने, परीक्षितानि च तानि पण पुस्तकानि बघूया परीक्षकेन यथासमय. असे आहे परीक्षकाने सगळे शब्द परीक्षण आपल्याला करून त्याचे आणून नवीन दिले. आहेत ना. हे सगळे शब्द आपल्याला नवीन आहेत ना, तर कदाचित हा असू शकेल. नाही नाही बघायला पाहिजे अशा नाहीये. हे व्याकरण. बर याच्यावर ठीक आहे, आपण बघूयात वेट अश्विनी ताई. लावायचं. ठीक आहे. परीक्षकोण असा शब्द नाहीये. हम्म. आता मी ह्याच्यावरनं काढलं. हे बघ, परीक्षा कोण पण म्हणजे परीक्षा अधिक कोण म्हणजे जांच हा करणं, कसोटी करणं. काय काय कोण म्हणजे अँगल. कोण कोण म्हणजे कोण अँगल. म्हणजे अँगल होईल, अर्थ बदलून जाईल त्याचा ना. नाही नाही, हे बघ, थांबा मी आपल्या ग्रुपवर टाकते हे सगळं. हो ना, जरी असला ना तरी त्याचा पण अर्थ या बदल वाक्यात ते बसतंय का पल्लवी ताई? ते. हो हो, बघूया ना. बर म्हणूनच ठीक आहे. म्हणलं ते असावं पण कदाचित म्हणून नाही नाही म्हणते मी. बर बघू ना, बघू पल्लवी ताई काय हा, म्हणते. आता आपल्या ग्रुपवर टाकलंय मी व्हॉट्सअपच्या. हे माझ्याकडे ओपन हो. होते. परीक्षा अधिक कोण हा, म्हणजे काय झालं ते? म्हणजे परीक्षेचा अँगल का? परीक्षा अँगल कसं लागवलं इथे? बर ठीक आहे. आपण मराठीत भाषांतर परीक्षेचा म्हणजे अँगल. तपासण्याचा अँगल. दृष्टिकोन नाही ऐका नाही, ना, असं काय दृष्टिकोन अँगल काय? म्हणतो की नाही आपण. हॅलो, हा? दृष्टिकोन. दृष्टिकोन म्हणतो ना, तसं अरे पण असावं ते, दृष्टिकोन असं म्हणते काही मी. लागू पडलं पाहिजे ना इथे काहीतरी. शब्द काय इथे? परीक्षितानि. परीक्षितानि म्हणजे काय? ऍक्च्युली तपासले. आपल्याला माहिती नसेल, अरे म्हणून आहे ना म्हणलं माहिती मी. आहे का? समोर आहे ना आपल्या. परीक्षितानि म्हणजे हम्म. तपासले. च म्हणजे आणि. हा आणि म्हणजे ती. हो, बरोबर, उत्तर ते माहितीये. पुस्तिका. हो. यथासमय. यथासमय म्हणजे वेळेवरती उत्तर पुस्तके तपासलेली. कोणी? हम्म, परीक्षकाने. म्हणजे ब- ब- दृष्टिकोन बर टाकला तर कसं काय वाक्य होईल ते? अश्विनी ताई, आपण समजा जर का एक क्षणभर असं धरूयात की परीक्षा कोण हे तुम्ही जसं दृष्टिकोन म्हणताय तसं वापरायचं झालं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तपासलेली उत्तरपत्रिका असं जर का आपण एक क्षणभर धरून चालू तर परीक्षाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या कोनातून म्हणजे याचा अर्थ किमान आपल्याला इथे पंचमी आली पाहिजे. परीक्षा नाही कोण या नाही शब्दाची नाही. पंचमी तरी यायला पाहिजे. तसं होणार नाही. एक एक मिनिट. दृष्टिकोन म्हणजे ते तसं आलं असावं असं मला वाटलं, पण इथं एक करता काहीतरी पाहिजेच की. त्यामुळे हे परीक्षा कोण हे करताच असावं. हे म्हणून तर ते परीक्षक हे परीक्षकेन करता झालं आहे ते. ना. जरी तो परीक्षक हा करताच आहे ना. तृतीयेत असला, परीक्षक हा करता आहे ना. आपला परीक्षक परीक्षक नसतो का? तेच झालं. एक्झामिनर म्हणून नाहीत का आपल्या वर्गात येतात? जसं आपल्याला त्या दुसऱ्या एका ह्याच्यात गेलाय बघा, गड्यामध्ये थांबा. तिकडे ना तृतीय येते. प्रत्येक वेळी करता येत नाही ना तो असा. म्हणजे प्रथमेतला येत नाही. तर त्यावेळी तृतीय असती बघा, हो, कालिदासेन बरोबर आहे. वगैरे नाही का आपल्याला लिहिलं. द्वितीय हो जायला हो पाहिजे हो करता, बरोबर आहे. ते बरोबर तसं आहे. हे परीक्षा कोण असेल. सकर्मक धातू साधित आहे हे. धातू साधित नाही परीक्षितानी. हा. म्हणजे जसं म्हणून कालिदासेन वगैरे म्हणलंय की नाही, तसं हे तसं परीक्षा आहे. कोण तसं तृतीय. परीक्षकेन पण हे तसं कोण हा असू शकेल तिथे. नाही. के न इथं नाही बर लागणार. बर ठीक केनच आहे आहे ठीक ते. आहे कारण ते ठीक आहे. कदाचित आपण संस्कृत एक मधलं ते. क्षणभर तसं बघू. अश्विनी ताई, परीक्षक कोण हा एकारांती पुल्लिंगी शब्द आहे. ठीक आहे. त्याची मला असं तृतीया चालेल. करून दाखवा मग. तीच तृतीया. अहो नाहीये ना ती, परीक्षा तेच कोण कुठे सांगतोय. तृतीय असते का? तेच हो, पल्लवी तसं नाही ताईंनी मला लिहिलेलं आहे.
जसं कालिदासे नाही ना तसं परीक्षा कोण असं त्यांनी असं केलेलं आपण असेल काही असं असेल तर मला परीक्षा वाटतं. नाही घेणार नाही 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 का? पल्लवी त्यांनी या व्हॉट्सअपमध्ये टाकलंय बघा ना, परीक्षा टाकलंय अधिक का? कोण. अच्छा. हो हो. बर 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 बघूया. हा म्हणून कारण आपल्याला तो शब्दच माहिती नाही म्हणून म्हटलं तसं असेल कदाचित. हा, आणि शेवट न यायची काही गरज नाहीये त्या शब्दामध्ये तृतीया करताना. न न म्हणजे हो नळातला न यायला पाहिजे. येतं जनरली हा पण इकडे तसा असेल शब्द असं मला म्हणजे वाटलं. रामेण जसं होतं, हा रामायण तसं. पण तुम्ही र ची जी पोझिशन आहे ना, ती बघा ना किती दूर आहे न पासून. सरांनी एकदा सांगितलं होतं की ते जे शेवट रामेण का झालं, तर र हा हार्श स्वर आहे आणि तो न च्या खूप जवळ आलाय म्हणून ते रामेण झालंय. हम्म. परीक्षकोंचा काही अर्थ येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, हम्म, परीक्षकेनच पाहिजे ते. हा ओके, सध्या चालेल. पुरता आपण मानून चलू. परीक्षा हो कोण निघाल चालेल तर आपण चालेल. पुन्हा उद्या बरं. चर्चा करू त्यावर. हो चालेल चालेल. परीक्षा परीक्षा कोण. हे परीक्षक कोण सध्या ओके. पुरतं कोण. हाँ इथं त्यांनी असं दिलंय किसी चीज को परखने का तरीका नजरिया म्हणजे परीक्षा कोण. ते दृष्टिकोन आपण म्हणतो तसं इथं परीक्षा कोण. बरोबर आहे. हा, तसा अर्थ दिला इथं त्यांनी. बरोबर आहे. म्हणजे पण ही तृतीय असेल. ना पण असेल कसं हम्म. नाहीच आहे ना. परीक्षकोन कसं तृतीय हा, होईल म्हणजे इथं पाहिजे ना आपल्याला इकडे तृतीय तरी. आपल्या. एक तर इथं हे कर्ता किंवा तृतीय म्हणजे प्रथमेत हा तरी पाहिजे तृतीय तर का तृतीयत बरं तरी घ्यायचं पाहिजे. की इथे हे हा म्हणजे परीक्षा परीक्षकांनी आपण म्हणतोय ना नाही, म्हणून. परीक्षितानी आहे ना इथे म्हणून तृतीय हा पाहिजे. परीक्षितानी हे धातू साधित झालं होय होय. म्हणून तृतीय पाहिजे. हम्म. परीक्षितानी तपासलेली. बरोबर आहे. हो. ठीक आहे, सध्या पुरतं आपण मान्य करू, पाहू नंतर मग उद्या, हा. अजून जर पुन्हा काही संशोधन हम्म. निघाल तर आपण ठरवू त्यावर. बर बर. चंद्र पण वासरे. परीक्षमान. हे जे एक मगाशी वापरलं होतं ना, स्व स्व असं दोनदा हा केलं होतं. आपलं आपले. हा, ते आपापले. काल आलंय ना सगळीकडे. आता स्व मला स्व एक स्वान सांगा, स्वान. स्वान तर स्वान. कुठं स्वान स्वान होतं का काल काही? स्वान स्वान अलीकडच्या झालंय पहिल्या स्वान पॅरेग्राफ स्वान झालंय. आहे ना पहिल्या. याच हो पाठात आहे हो का? हो याच होय पाठात होय. आहे ना. कुठे? आपापले स्वान स्वान आपापले झाला लेख नाही ते. द्या. हा हा ते स्वान स्वान गुरुजी सांगतात समाज. वर्गात येऊन. ह्याच्यात पण गेलंय आपल्याला गीतेत स्वे स्वे. स्वे स्वे आपल्याला ते मागे गेलेले ना ते. हा झालेलं आहे. आपल्या आपल्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतात पक्षी. हा हा त्याच्यात गेलेलं आहे. हा म्हणजे तिथे स्वे स्वे हे सप्तमी हे जे मधलं नाही स्वान दिसतंय. स्वान. हो तेच अतः सर्वेपि स्वान ते स्वान पारितोषिक प्राप्तये परेण हे काय स्वान प्रयत्नेन स्वान 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 लेखान लेखन. संपादितवन्तः. हा बर बर बर. स्वान जे आहे ते द्वितीय बहुवचन आहे. हो ते कळलं ना, स्वतःचं. म्हणजे रामांसारखं रामान. हो हो हो. स्वचं स्वान झालं. बर, इथे म्हणजे स्व इतकं कोकणचं लक्षात स्व आलं. हे स्वान कळलं, स्वे स्वे कळलं. हा हम्म. आता इथे स्व 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 म्हणजे काय आलं? आपापले. आपापले स्वतःच. स्वतःच. हो, मी स्वतः स्वतः. विभक्ती बघतो. मी विभक्ती बघतोय. स्वस्व मध्ये विभक्ती कुठली आली? एक वचन असेल. मला प्रथम. वाटतं प्रथमा एक वचनच वाटतंय. हा प्रथम एक वचन वाटतंय. सहच स्व केलंय नुसतं. जसं सहच स करतो ना आपण तसं स्व. ते वाक्य कुठलं होतं दिलीपजी? स्व स्वचं तस्व स्व. हे आता आता. चिंतितानि सर्वे सप्ताह दिनानि छात्राः शनिवासरः समायातः सर्वे छात्राः स्वस्व निबंधान. म्हणजे आपले आपले निबंध. हा मग हे आपापले. स्वस्व माझ्या मते षष्ठी विभक्ती वाटते मला. आपापले संबंधकारक आहे का? म्हणजे आपापल्या आई वडिलांबरोबर आपण जसं म्हणतो ना. स्व हा नपुंसकलिंगी शब्द आहे. द्वितीय बहुवचन दिले याच्यात त्यांनी. आपले मला आपले. षष्ठी वाटलं जरा. नाही ते स्वतःच येईल ना मग षष्टी असेल तर.
तर मग स्वस्य नाही स्वतः ना. आपापले स्वस्य नाही ना म्हणजे ते. स्वतः स्वतःच आहे ना. हा हा बरोबर, पण इकडे बघा ना, इकडे हे संबंध आहे ना त्या निबंधांशी संबंध दाखवतायत ना. हा हम्म. हा म्हणून मला ते एकदा स्व हे षष्टी आता नाही, स्वस्य पल्लवी ताई नाही ना तुम्ही ते. स्व स्व तसं अर्थ तो स्वस्य आला असतं, ते स्वस्य नाहीये. आहे का नुसतं असा स्वच आहे. शब्द स्वस्य? हा. आहे आपल्या ग्रुपवर आत्ता टाकले बघ मी एक मिनिट हा बघतो. ते एक ग्रुपवर मिनिट. बघायचं म्हणजे हे बंद करावं लागतं. व्हॉट्सअपवर. हा. नाही तुम्ही नका बघू, प्रसाद बघतील किंवा हो अश्विनी मी बघतील. बघतो मी बघतो. स्वकर्तव्यम कुरु म्हणजे अपना कर्तव्य करो. हा. स्व स्वगृहम स्व एक गच्छन्तु. प्रकारचं विशेषण म्हणून काम करतं ते. नाही, नपुंसकलिंगी शब्द आहे. हो ना, हो ना. स्व हा नपुंसकलिंगी शब्द आहे. स्वम स्वम स्वेन स्वस्य असं. अपने घर जाओ. स्व गृहम गच्छन्तु. आता इथे स्वस्व आलं बघा. हा, आपापल्या स्व घरी जा. गृहम म्हणजे द्वितीय आली आणि इकडे तृतीय आली आहे निबंधांची. 1 मिनिट बोलू का? 1 मिनिट बोलू बोला. का? हा बोला हा, बोला. स्व हा पुल्लिंग शब्द येतो हा, पुल्लिंगी आणि येतेच त्याची म्हणलं, प्रथमा नपुंसकलिंगी येते. नाही येतो. हा, प्रथमा स्वहा स्वौ स्वाहा किंवा स्वे, स्वम स्वौ स्वान, स्वेन स्वाभ्याम स्वई, म्हणजे मग हा सगळा देवासारखाच चालतोय. हा, सो देवसारखं. मग मगाशी प्रथमा आहे ते स्व. हा, सह सारखं जसं सहला स वापरतो ना, तसं इथं स्वहच स्व केलंय असं म्हणलं. हम्म. देव सारखाच चालतोय म्हणून तो हा, स्वान हा. वगैरे, स्वान द्वितीया आली, हा, स्वान स्वेन तृतीय आहे, तृतीया, बरोबर. स्वम हा, आणि स्व हा हा. प्रथम आहे ते. हा. ओके. हा स्वहच स्व होतंय, जसं सहच स करतो ना आपण, पुस्तकात पण असतंय बघा. सहच नाही तू तो सह आणू नकोस मध्ये. तो तृतीय सह म्हणजे द्वितीय. नुसतं नुसतं स म्हणलं मी. तो सच्या तो पुढे स पुढचा जो विसर्ग विसर्ग आहे नसलेला ना, स्व. हा त्याचा ओके लोप होऊन नुसतं स स. बालक हा बालक म्हणतो तो स म्हणते मी. ते सह ओके म्हणते. ओके बर. हा बर सहज स बर पण करतो मग की नाही आपण, हो तसं हो इथं हो स्व हो आलंय असं म्हणलं. हो मग स्व म्हणजे काय दोनदा स्व आहे का? हा, आपण जसं म्हणलं ना, आपल्या पुस्तकात पण आहे बघ, चिक्कार ठिकाणी झालंय. मी आपण मागे सरांनाही विचारलेलं की सह कसं नाही, हे स आलंय सगळीकडे. विसर्गाचा लोप होतो. हा. हो. विसर्गाचा लोप झाला. हो. तर ते तसं असतं, मग होतं ते असं चालतं असं म्हणलेलं सर. स्व आणि छात्रा हा प्रथमा विभक्ती एक अनेक वचनात आहेत आणि स्व दोन अनेक वचनात 2 आहेत. निबंधन पण अनेक वचनात आहे. हो, बहुवचन आहे ते, तृतीय हा, बहुवचन. बहुवचन आहे. रात्र हा पण बहुवचन, सुद्धा बहुवचन आहे. तृतीय द्वितीय आणि उपस्थापा मासू उपस्थापया पण मासू बहुवचन सुद्धा आहे. बहुवचन आहे. बहुवचनच आहे. हो क्रियापद जे हो आहे ते. हो बरोबर आहे. काय ह्याच्यात प्रथम अवघड पुरुष. नाही हा वाक्यात. नाही हो नाही. हा. एक मिनिट. स्व आपापले निबंध म्हणजे एक वचनी म्हणून स्व निबंधन पण बहुवचन आहे. नाही असलं तरी आपापला निबंध असतो ना नेहमी. एक आपापले. वेळ जरा वर जाऊन का थोडंसं नाही, अरे ते तो सगळ्या स्व. छात्रांचे आहेत ना. हो बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी आपापला निबंध तुम्ही मराठी करू नका. आपण परीक्षका आता संस्कृत कर. नाही, नाही अहो संस्कृतच असं काय घ्यायचं. करताय. मराठी आणि संस्कृत एकच येणार आहे पल्लवीताई. नाही पण आपण ते बोली भाषेत थोडे हे करतो. नाही सगळे विद्यार्थी आपापले सगळे निबंध अध्यापकांच्या पुढे उपस्थित करते झाले किंवा पण करता नाही, त्यांचं म्हणणं काय आहे, ती प्रथमा एकवचन आहे आणि निबंध अनेक वचन आहे. मग ते कसं करायचं? कुठला हा, प्रथम ते ऐकवचन आहे? स्व हे जे ते प्रथम एकवचन आहे ना. एकवचन आणि ते त्या निबंधन अनेक निबंधांचं बहुवचन. जर निबंधाचं असेल एकत्र विशेषण शब्द. विशेषण असेल तर मग ते ते असं तसं. म्हणतायत. हा, इकडे बहुवचन कसं स्व असेल इथं हा माझा नसतं. तो जरा घोळ होतोय. ते मग आता मध्ये स्व आडवी रेघ आहे ना. त्यांनी म्हणूनच स्व घातला असेल का? हे बघ ती की मध्ये आडवी रेघ आपण दिलेली आहे ना. स्वच्या मध्ये आडवी रेघ काढलेली आहे. तो आपल्याला हे तेवढ्यासाठी दिली.
तो आपल्याला एक हे झाला होता बघ ह्याचा नियम. अनेक हा गोष्टींची एका पुढे एक लागलं की शेवटच्याची फक्त विभक्ती लागते. हा असा एक होता ना पक्षी, नाही का, हम्म तसाच हो हो तसा. हो, माझ्या लक्षात येते तुम्ही प्रवेश बद्दल बोलताय. हा अमुक तमुक नाही, तमुक प्रथमा तमुक आणि प्रथमा शेवटी बहुवचन जे स्वाहा आहे, स्वाहा. हा करेक्ट करेक्ट तसंच सांगितलेलं सरांनी आपल्याला. मग हे स्व आल्यामुळे तिकडे निबंधन झालंय ते स्वे आपापले. स्वे जे होतं सप्तमी होतं ते. म्हणजे हा स्वान जे होतं ते द्वितीय म्हणजे बहुवचन. स्व हे आपण बहुवचनच घ्यायचं इकडे. आणि स्वाहा दोन्ही स्वाहा आहे ते. दोन स्व स्वाहा स्वाहा. दोन स्व आल्यामुळे बर, दोन स्व मला आल्यामुळे एक सांगा दिलीपजी, स्वह शब्द जो आहे हम्म. त्याचं प्रथमा आणि बहुवचन काय? प्रथमा एकवचन आणि प्रथमा बहुवचन. हे बघा, स्वहचं जे आहे ना, प्रथमा एक वचन स्व, पहिलं स्व आहे. बहुवचन स्वहा, द्वितीया स्वम, बहुवचन स्वान, तृतीया स्वेन स्तैहि, चतुर्थी हम्म. म्हणजे स्वस्मै देव स्वेभ्यः, सारखं चालतं देव. पंचमी देव सारखं. स्वस्मात् स्वेभ्यः, षष्ठी स्वस्य स्वेषाम, सप्तमी स्वे आणि स्वेषु. नाही, मग वेगळेच झाले म्हणजे. हम्म. मग हे स्वस्व परत. स्वस्व हे जे आहे ते स्वतः किंवा आपला किंवा स्वतःचे असा अर्थ होतो. व्याकरण दृष्ट्या सर्वनाम आहे. हो पण हे बघा, हे प्रसादजी इकडे छात्र हा आलंय ना, म्हणून निबंधन. सर्वे छात्र हा निबंधन, स्वस्व यांचं तो नाही निबंधन. प्रॉब्लेम. प्रॉब्लेम बरोबर कसा आहे आहे, की हे बरोबर आहे. ते बरोबर आहे. छात्र हा इथे निबंधन. मग इथे जे आहे ना, स्वहा स्वहा वापरायला पाहिजे होतं स्वसच्या ऐवजी. नाही मग ते एक वचन झालं असतं मग ते. नाही, स्वहा स्वहा हे दोन बहुवचन आहे. स्वस्व स्वहा हे एक बहुवचन. वचन आहे. पण त्यांना आपापले म्हणायचं आहे ना. मग स्वहा स्वहा म्हणायला पाहिजे त्याने. तसं न स्वहा म्हणता म्हणजे स्वस्व मग म्हटलं त्याने. अश्विनी ताई, जर का निबंधाचं अनेक वचन असेल तर त्याचं विशेषण आपापले, म्हणजे मग बापरे, हे स्वाहा पण स्वाहा झाला पाहिजे व्याकरण एक दृष्ट्या. सांगू, मला काय हा वाटतं सांगू, हा. ह्याची जर फोड करायची असेल ना, तर स्वाहा निबंधन असं दोनदा म्हणायला पाहिजे. त्याच्याऐवजी स्व डॅश निबंधन असं म्हणतात. ते मलाही तेच वाटतंय. तेच मी सांगत तो जो होते. आपल्याला स्व शिकवला होता ना, आल्यामुळे इकडे स्वाहा आलं नाही. स्वाहा आलं तर एकच येणार ते स्वाहा. स्वा आणि विसर्ग. आणि इथं स्व लिहिलं ह्याचा अर्थच त्यांना आणि ती मध्ये जे डॅश काढलेले त्याला अर्थ आहे. असं म्हणायचंय म्हणून ते स्व आलंय. मध्ये प्रत्येक जो डॅश काढलेला आहे त्याला अर्थ आहे स्व डॅश निबंधन. हा येस, ते डॅश त्याच्यामुळे दिलेले बरोबर आहे पल्लवी. ते तसंच वाटतंय ते. आपल्याला तो म्हणूनच एक त्यांनी हे डॅश होता दिले. ना, मग तो डॅश उगाच नाही काढला. करेक्ट. पण संस्कृत मध्ये डॅश आहे. अगं अरे, अहो ते आपण हे दिलाय बघ, असं. आपण त्या प्रवेश मध्ये शिकलो होतो की नाही, हरिण वाघ, हरिण डॅश वाघ डॅश वे डॅश, आणि शेवटी त्याची जी विभक्ती असेल त्या शेवटच्या शब्दाची विभक्ती फक्त लावायची, सगळ्यांना ती हा विभक्ती लावायची गरज नाही. हा जो नियम होता तो इथे आहे. तो नियम माझ्या लक्षात आहे, तुम्ही म्हणताय तो, मग तोच की हा नियम इथे विभक्ती आहे. शेवटच्या याची करायची, पण त्याच्यामध्ये डॅश 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 हे कधी मी संस्कृत मध्ये आहे का? हो, आपल्या धड्यात म्हणजे आहे ना, काढून जसं आपल्याला सरांनी एकदा सांगितलं होतं ना, की प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह हे असले प्रकार संस्कृत मध्ये नाहीयेत. आहेत. नाही हो, ते सगळे ब्रिटिशांचे आहेत. नाही, उद्गारवाच्य वगैरे नाही ह्याच्यात. हा, संस्कृत मध्ये सिंपल दंड आणि दोन दंड असे एवढेच आहेत प्रकार. त्या नाटकात वगैरे काढलेत की. नाही, ते आपण हे लौकिक मध्ये करतोय किंवा काय आपल्या मराठी लोकांना कळावं किंवा हिंदी भाषिकांना, म्हणून ते सगळा उपद्व्याप आहे हा. नाही ऐका, हे बघा, ते स्व आणि त्याच्यामध्ये डॅश दिला, ह्याचा अर्थच तो आहे की प्रत्येकी आपण म्हणतो की नाही, तसं ते स्व लिहिले. असा त्याचा अर्थ घ्यायचा तिथं. ते बघ, आपल्या त्या उद्यानांच्या धड्यात होतं बघ, कपोत कोकिला बक, कोकिल डॅश बक डॅश. ते स्वेसय होतं. स्वेसय म्हणजे सप्तमी येते आपापल्या पिंजऱ्यामध्ये. अरे नाही,
नाही, पल्लवी त्यांचं मला लॉजिक पटतंय. त्या तो बोलतायत त्याच्यात समास आहे एक तथ्य आहे. प्रकारचा. हा फक्त तरी ते स्व स्व हे प्रथमा एकवचनीय एवढंच मला जरा लक्षात येत नाहीये. आणि निबंध अनेक होत आहेत. पण तिकडे हो, मग छात्र हा म्हणूनच ना शेवट ह्याला म्हणजे करायचं रे. आपण नाही का म्हणत की गुरुजी म्हणतात ना, प्रत्येकाने आपापला निबंध माझ्यासमोर येऊन ठेवा, आणून ठेवा. तेव्हा आपण एकारांती बोलतो, राईट. पण निबंध एक म्हणतो, कारण की हे प्रत्येक बघा विद्यार्थ्यांनी एक लिहिला म्हणून. नाही, हे बघा कसं होणार ते बहुवचन जर आलं नसवा तर ते आपला एवढंच होणार. नाही, आपापले निबंध असं का नाही होऊ शकत? तसंच आहे ते ते. नाही, आपापले आहेत आपापले असंच आहे ना. निबंध वेगळं आणि आपापला निबंध वेगळं. हो, मग एक नको अनेक निबंध आहेत ना, म्हणून निबंधान. एकच अहो, मग दिलेलं म्हणून नाहीये. तर मग आपापले जर का म्हणायचं असेल तर मग आपापले तेच अनेक नाही वचनी का नाही वापरलं, एवढाच माझा नाही प्रश्न आहे. पण इथे काय ते तसं नाही. सांगितलं कारण एक ठिकाणी बरं का. त्यांना ते प्रत्येकी असं म्हणायचंय. जसं प्रत्येकी नाही म्हणताना नाही, इथं आपण इथं काय काय म्हटलंय त्याने, बहुवचन नाही करत स्वस्व ना, निबंध बहुवचन हा करत नाही. प्रत्येकाचा म्हणून आपला त्यांनी निबंध. दबंगाला स्वस्व लिहिले येथे दोनदा. स्वस्व हा पुनरुक्त शब्द आहे, त्याला वेगळे बहुवचन नाही. तोच हा पुनरुक्त हे हा, बघा शब्द हा सर्व करेक्ट. वचनांसाठी एकसारखा वापरला आहे. बर बर हा स्वस्व बर हे बर बर बर. बहुवचन नसून ती पुनरुक्ती आहे, जी प्रत्येकाला स्वतःचा असा विवरणा अर्थ देते. बर, आलं हा लक्षात. बस, याच्यात सगळंच समाविष्ट झालं. हा तेच तर स्वस्व सांगत हा होतो आम्ही पुनरुक्ती शब्द आहे, बस तेवढंच. म्हणजे तो आहे तसा आहे. हम्म. दोनदा तो आलाय तेवढ्यासाठी आलाय तो प्रत्येकी आपण म्हणतो तसा. हम्म, हम्म, हम्म. असं आहे ते. एक वाक्य पुढे जाऊ म्हणजे आपण. त्याला बहुवचन नाही लागत. बहुवचन नाही नाही म्हणतात त्याला. हा. दोनदा जेव्हा वापरायचं डबल असेल तेव्हा एकच बहुवचनी म्हणतो रूप त्यामुळे वापरायचं नाही. बहुवचन नाही. हा, मग अश्विनीताई तुमचं लॉजिक बरोबर येतं, प्रत्येकी. हा मग तुमचं असं लॉजिक बरोबर म्हणायचं येतं. म्हणून त्यांनी येस येस. स्वस्व म्हणले तिकडे. या. हम्म. हम्म. नाहीतर एकच स्व किंवा बहुवचन टाकलं असतं ना. म्हणजे आणि मग तिकडं एकवचन आणि मग बहुवचन असं सगळंच झालं असतं. हा, आपापला निबंध आणि एकवचनाचं आपापले निबंध. हा निबंधम किंवा असं मग झालं असतं द्वितीय. हो, ठीक आहे, ठीक आहे. हा पुढचं वाक्य घेऊ का. ठीक. हो, चंद्र. चंद्रवासरे विद्यालये महती परिषद उपातिष्ठत श्रीमान प्रधानाध्यापक सभापते स्थानम भूषयांचकार. इथपर्यंतच घेऊ आपण. चंद्रवासरे सोमवारी विद्यालयामध्ये महती म्हणजे मोठी, परिषद म्हणजे सभा, उपातिष्ठत म्हणजे जमली, भरली. उपातिष्ठत म्हणजे उप आणि स्था, अनद्यतन भूतकाळ. हम्म. काही म्हणायचं इथपर्यंत. नाही, ठीक आहे. एकदा तर ते वाक्य दाखवाल काय नीट बघू. चंद्रवासरे विद्यालये महती परिषद उपातिष्ठत. हा, हा. मोठी परिषद भरली. हम्म. सोमवारी विद्यालयामध्ये हा मोठी परिषद येस भरली, हा सभा हा भरली. ओके. हम्म. ओके. श्रीमान आणि प्रधानाध्यापक. परिषद हा शब्द कसा आहे, तो दकारांत वगैरे आहे का? परिषद घ्यायला परी पाहिजे. म्हणजे परी आणि सद. सद म्हणजे बसणे. त्याचं बर, पिप काहीतरी दिलं, पिप माहित नाही आता मला. परी आणि ते सद प्रत्येक याच्यावर झालं ते परिषद. आणि पुन्हा काहीतरी त्याने सू दिला, काहीतरी स्त्री रस्व सभा. आणि परिषद हे स्त्रीलिंगी झालं. अच्छा. स्त्रीलिंगी हो, हो. ती परिषद, ते मराठी ते आपण स्त्रीलिंगीच तेच आहे. तेच संस्कृत मध्ये हो आहे. हो ती परिषद. करेक्ट. अच्छा, म्हणजे दकारांत स्त्रीलिंगी. ना दकारांत. बर, परिषद नवीनच शब्द, पहिलाच दकारांत आपण शब्द शिकलो. हम्म. आणि उपातिष्ठत पण तसंच आहे. उप आणि स्था जमले, उपस्थित झाले, जवळ आले. हम्म.
श्रीमान प्रधान अध्यापकः सभापतिः स्थानं विषयान् चकार